अगं बाय, थोडं पाणी जास्त झालं तर भाकरी तुटते आणि आपल्या सोयाबीनचं बी असंच झालंय बघा. आज उघडी फाय जाऊ काढायला. अहो ती लेबर मिळतंय का बघा की. अगं गुडघे इतक्याला पाय जाते तर कोणी येणार आहे काढायला त्याला? आणि समजा आलंच तर त्याला द्यायला पैक नको का? इन बिन 1,500 रुपये राहिलेत अकाउंटवर. घरच्या घरी काढलं तर काहीतरी पुन्हा झांगजोड तर करता येईल मळणीचं करायला. आणि त्या पीक कर्जाचे पैसे अजून राहतात वय. त्या मळणीचं पुढच्या पुढे बघा. त्या दिदूच्या शिकवणीचं पैसे भरा अगोदर. 1 आठवडा झालं लेकरू इवळतंय. हो बापले किती द्यायचे आता? समजा मिळून 1200. बर बर सरला सांग सोयाबीन निघल्यावर देतो म्हणल्यात आमचा आबा. हा बर का राजा. मावशी हा ह्याला घ्या. शेतात चाललो आम्ही, सांच्याला येते घ्यायला. ए जाऊ का राजा? वाघ मागा येते आहो मावशी. सुमान लवकर ये बर का बाया संध्याकाळी. होय होय, रडायला लागलं तर तेवढं बाटलीचं दूध पाजा. बर बर. काय बाया कुठे गेली आई तुझी? शेतात गेली. येते आता आता येते संध्याकाळी. फुलं चाललंय काकू? का तुम्ही कुठं चालला? सोयाबीन काढायला चालला. आप्पा दमा ना. काय शिकवतो मास्तर? गणित. आबा थांबा, मला चीज घेऊ द्या. अगं दुखणं येईल की पोरे. आयला याला 1000 तर सांगून इकडूनच आलं का राजूनी? ए बेमा तुला सांगितलं कळत नाही का? आमच्या रानात कशाला येतं रे? अरे चिपडीच रान आहे म्हणून चाललो इथून. 1-2 बाऱ्या गेलं म्हणून काय बेटा वैभट पडायला काय तुझ्या रानातून? आता चिकुल बिलय झालाय तिकून. जाऊ दे थोड्या बारीनं. चलो चल बघ.
लक्ष द्या. आज आपण आपल्या मॅथमॅटिक्स मधली 4th ऑपरेशन स्टडी करणार आहे, जिचं नाव आहे डिव्हिजन. चला तर मग आज पाहूयात 3 डिजिट नंबरला 2 डिजिट नंबरने कसं डिव्हाइड करतात. आता एक एक्झाम्पल घेऊयात. बोर्डकडे पहा सर्वजण. दिसतंय ना सगळ्यांना? ओके. बघा, फॉर एक्झाम्पल 12 डिवायडेड बाय 108. आता याचा अर्थ काय होतो की 12च्या टेबलमध्ये 108 हा जो नंबर आहे तो कितव्या प्लेसला आहे तो काउंट करायचा. मग तिथे इकडे कशाला आले? आबा मी बी काढू लागते वर. ते तुम्हाला कामाची लय हो तिकडं. शिकवणी कर्जा मन लावून. आबा हे कशाला असतंय वा? अगं त्यानं पाखरं पळून जाते, ती धान खात नाही ती, म्हणून नसते लावलेलं. हे ना पाऊस पण पळून गेला असतं तर. होय, बरं झालं असतं बाया, तसं झालं असतं तर. निघालं का? लेक पोर असलं तर राहू दे. कशाला कुरूप व्हायला होय. दमानं काढ की. अगं दमानं काढ. काढते की अरे आता घे. आव ते आलाय. खाली जाऊ जरा का? हो झालं इकडं. चला तू कोणी फक्त लाव इकडे खाली ये. झालं बा तुम्ही एकदाच. होय, परी कडू दुश्मन पडू नये आता. नाही पडत. चला हॅलो. हा सोमा, हा भीमा पवार बोलतो रे. बरं का बा? अरे काय नाही, ते आपलं सोयाबीनचं आज बुचाड लावून ठेवलं आहे, झालं सगळं काढायचं. मग काढतो का सवड उद्या? हा बा नाही, आता 3 दिवस बुचाडे ही बा झाकून इठवा. 3 दिवस काय सवड नाही, चालू झाली खेळी. 3 दिवसानं करू. अरे बघ केला का पावसा पाण्याचं, म्हणलं लवकर झालं असतं म्हणजे. हा हाय 3 दिवसानं आहे सवड करतो मग. 3 दिवसानं बरं. 3 दिवसानं तर नक्की आहो. हा हा होय होय. सपान बघते तर पोरगी उठली. झोप ग.
राम राम रावसाहेब. का रे भीमा ये बस. रावसाहेब जरा सोयाबीन काढले, 1000 रुपयाची नड होती, जरा मिळालं असतं बरं झालं असतं. सोयाबीन झालं देतो लगेच. कशाला लागायची भीमा? ते बुचाडावर ताडपदरी हातरायची होती. दुकानदाराकडे गेलो, 3000 रुपये म्हणला. 1500 रुपये होतं, 1000 रुपये कमी पडत होतं. सोयाबीन झालं की देतो लगेच. रावसाहेब पहिलं पण भीमाचं 3000 आहे. भीमा सोयाबीन झालं आणून दे. होय राव, लवकर झालं. ही करू घडी. हां 2000 रुपये आता देतो, 1000 रुपये देतो सोयाबीन झाल्यावर. हां द्या ना इकडे. तुमचं केलं सोयाबीन? केले पावसाच्या आधीच केलं काय बरं केलं बाबा, पावसा पाण्यात. पावसामुळे केलं काय आमचं काढायला माणसंच मिळालं राव, घरच्या घरी काढले सगळे. आपलं झाली नाही तुम्ही काय. बाबा ना या बघा बस. काय कोण कोण करायला? माझं पाय लय दुखायला तामा. एवढं होतं ते सोयाबीन काढायला, तरी खाद्यावर घेतलं होतं की का? हा आमचं तर आयुष्य गेलं सगळं सोयाबीन काढायचं. तुला मी तीच करायचंय का? ते पाय चुकून दे गायचं. होय इथं वाघ झोपना तुमचा आणि तिचा पाय चेपून देते. तिला कुणी सांगितलं होतं शेतभर उतडायला? काय कुई कुई झोप राहता. हा आड आड आड. उठा की उठा की. भीतीला वर लागली बघा इकडं. झोपल्यात याव बघा. उठा दे तुला. उठ ना उठ. भीताळ पडतंय का काय? पोरगं तर झोपलेला बी नव्हतं का? सुमी तिकडे घेऊ दुसरी तरी इकडे. दे तुम्हाला उठ. पुरीला उठवा. तिकडून झोप. अहो भीताळ पडायचं तर नाही ना. पाऊसच तेवढा पडायला लागला येडाई परी. काय करावं? पोरगं झोपलेलं बी नव्हतं. हो हो नाही नाही काय काय नाही 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 नाही. अहो दुश्मन ह्या वर्षीचा आजच पडतोय का काय? धगपुटी झाल्या आणि तर पडायलाय.
सोयाबीन तर झाकली ना अगले पॅक झाकले त्याचं नाही टेन्शन काय अन्नाला सोबत नेतं म्हणून ओढ ताणून ताणून बांधले सगळं मग त्याचं बे आहे त्याच्यावर तर पोट आहे सगळं पडायला लागलंय शेतात तर बघावं का घरचं हलमा भाऊ काय शेतात आहे तर थांबते ती आला असं माझ्या एवढा मोठा पाऊस पडला कशाला थांबते तिला वाटायला लागली बघा पाऊस काय थांबायचं नाव घेणार फिरायला जाऊ मला राह चहा तर पी अगोदर लागलं दिली तुम्हाला तरी थांबतं दुसऱ्या काय कानाला आयला काना किती जावं कसं काय करावं अरे हो खो 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 काय ती काय रे सोयाबीनचं पुचड आहे यार आमल्या कुणाच आहे ती भीमाच आहे की पळ त्याला सगळे शेतबीत वाहून गेलेलं काही येतं जरा आहे हो खो 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 आबा आधी सोयाबीन पुचड वाहून गेले बघ किती काय ती काय अरे माझ्या देवा थांबा ऐ ते तुम्हाला पोटाला आलेला घास गेला 2-3 झालं गेलं माझं कुणाकडे बघायला लागलं ती येतली पुचाटील करा